लाडके भाऊ असतील, बीडीटी चाळीची घरं कोणी दिली? आम्ही दिली. रमाबाई आंबेडकर 17,000चा प्रकल्प, 17,000 घरांचा प्रकल्प कोण करतंय? 20 वर्ष यांच्याच कुठल्या तरी बिल्डरने ते थांबवलं होतं. मग त्याला आम्ही चालना देतो. मुंबई बाळासाहेबांचं स्वप्न होतं झोपडपट्टी मुक्त, 40 लाख लोकांना मोफत घर देण्यात आम्ही निर्णय घेतलाय. आज 12,000 गिरणी कामगारांना घरं आम्ही दिली, 1 लाख लोकांना आणखी देणार आहोत. या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना हक्काचं घर, स्वतःचं घर देण्यासाठी कोशी आम्ही दिला 20,000 आम्ही पागडी मुक्त मुंबई केली. सगळे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प जे होते, रिडेव्हलपमेंट थांबली होती, त्याला आम्ही चालना दिली. काय केलं यांनी हे तर सांगावं मुंबईसाठी. फक्त आणि फक्त मी कालच्या भाषणामध्ये परवाच्या बोललेलं आहे, फक्त मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं मग त्यांनी पाहिलं आणि याच प्रकारे त्यांनी मुंबईकडे पाहिलेलं आहे. आम्ही मुंबईचा विकास पाहतो, ते स्वतःचा विकास पाहताय, ते स्वतःचा स्वार्थ बघताय. आम्हाला यामध्ये मुंबईचा विकास, मुंबई स्वच्छ, सुंदर, सुरक्षित जाहीर झालेला आहे. याबाबत काय याविषयी सांगाल की वचननामाच्या बाबत काय फरक पडेल का? फक्त वचननामा मध्ये काहीतरी नवीन योजना, काय 1,500 रुपये द्यायचे. अरे ज्यांनी 1,500 रुपये द्यायला विरोध केला, योजनेला आमच्या विरोध केला, त्या योजनेत खोडा घातला, त्या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले. तुम्ही महिलांना विकत घेताय का, महिलांना भीक देताय का, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. आणि ज्यांनी त्यांना वाटलं नव्हतं की लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करू आणि अंमलात आणू, परंतु ते सुरूही झाली, अंमलातही आली. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेही जमा होऊ लागले. त्यामुळे त्यांची पोटदुखी वाढलेली. आणि म्हणून जे त्याला द्यायला दानच लागते, हे फक्त बोलायचं आहे, बोलाची भात आणि काय बोलाचीच कडी, त्याला द्यायला दानच लागते. हे घेणारे आहेत, देणारे नाही आहेत. त्यामुळे मला वाटतं याचा काही परिणाम या ठिकाणी त्यांचा वचननामा, इतके वर्ष 20-25 वर्ष काय केलं तुम्ही? साधे काँक्रीटचे रस्ते नाही केले, खड्डेमुक्त प्रवास नाही दिला, प्रदूषण वाढवून ठेवलं, त्यामध्ये STP साधे केले नाही, मेट्रोला विरोध केला, मेट्रोला स्टे दिला, सगळ्या कामाला स्थगिती दिली. त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात सांगा मला, प्रत्येक कामाला स्थगिती, ते स्थगिती सरकार होतं. आमचं विकासाला गती देणारं प्रगती सरकार आहे. आणि खऱ्या अर्थाने मी एक विचारतो की तुम्ही 2.5 वर्षामध्ये राज्यामध्ये आणि महापालिकेमध्ये एका तरी कार्यकर्त्याला काम दिलं का? एका तरी कार्यकर्त्याला छोटंसं काम दिलं? एका तरी कार्यकर्त्याला SEO बनवलं? काय केलं हे तरी सांगा. मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी. मुंबईच्या बाहेर फेकला गेला, वसई विरार नालासोपारा गेला, तिकडे बदलापूर वांगणीला गेला, पुण्यामुळे गेला. या मुंबईकरांना पुन्हा परत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत, त्यांना घरं देण्याचं काम आम्ही करणार आहोत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99 होतं साताऱ्यामध्ये आणि समारोप होता, त्यामुळे मी तिथं आलो होतो. आणि समारोप झाल्यानंतर मी गावी आलो. गावी आमची दरवर्षीप्रमाणे बुद्धेश्वराची यात्रा होती आणि यात्रा झाली, लोकांना भेटलो सगळ्यांना आणि आता परतीच्या प्रवासाला आहे. साहेब, जे आता महापालिकेच्या निवडणुका चालल्या आहेत त्याच्यामध्ये जे बिनविरोध उमेदवार झाले त्याच्यावर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला या सगळ्या गोष्टींना. जे बिनविरोध झाले त्याबद्दल सुद्धा त्यांनी पुन्हा त्या विचार करावा अशा पद्धतीची मागणी करतात निवडणूक आयोग. ते सगळ्या बाबतीमध्ये पुनर्विचार करावा, हे चुकीचं आहे, हे रद्द आहे, निवडणूक आयोग गुलाम आहे, असं आहे तसे आरोप करतायत. खरं म्हणजे निवडणूक आयोगावर आरोप करण्याचा त्यांचा एक ते काय म्हणतो धंदा झालेला आहे. EVM वर आरोप करण्याचा त्यांचा धंदा झालेला आहे, कोर्टावर आरोप करण्याचा त्यांचा धंदा झालेला आहे. जेव्हा ते जिंकतात, लोकसभेत जेव्हा जिंकले तेव्हा ते सगळ्या EVM चांगल्या होत्या, निवडणूक आयोग चांगला होता, सगळं चांगलं होतं. हरल्यानंतर सगळं वाईट होऊन जातं. ही दुटप्पी भूमिका आहे. खरं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं आहे अशी म्हण आहे आणि ती म्हण यांना लागू पडते. खरं म्हणजे ते जेव्हा पराभव होतो तेव्हा पराभवाची कारणं शोधण्याचं हे काम केविलवाना प्रयत्न आहे. अरे जे बिनविरोध झाले त्यांच्याकडे तर उमेदवारच नव्हते, उमेदवार पकडून उभे केले. आता जे उमेदवार जिथं उभे राहिले त्या ठिकाणी त्यांना खात्री पटली की बाबा आम्ही इथे निवडून येऊ शकत नाही. तिथलं पॅनल एवढं स्ट्रॉंग आहे की तिथं ते निवडून येऊ शकत नाही. युतीचं काम गेल्या अनेक वर्षाचं लोकांसमोर आहे, जनता त्यांच्या पाठीशी आहे. मग तिथं कशाला हरायला ते
उभे राहतील आणि म्हणून त्यांनी तिथली परिस्थितीनुसार माघार घेतली असेल. म्हणजे हा एक प्रकारचा त्यांच्याच उमेदवारांवर दाखवलेला अविश्वास फास्ट करायचा आहे आणि मुंबई सुपर फास्ट करायचं आहे. आम्ही बोलत नाही, फक्त करतोय, केलंय. कॉन्क्रीटचे रोड जाऊन बघा, STP बघा, मेट्रो बघा, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बघा, सगळी कामं जागेवर आहे. अटल सेतू बघा, कोस्टल रोड बघा, कोणी केलंय? हे महायुतीने केलेलं आहे. आणि त्यामुळे मुंबईकर जनता शून्य आहे. मुंबईकर जनता कामाला महत्व देणार. हे मुंबईपासून तोडणार, मराठी माणसापासून तोडणार, हे दरवर्षाची घ्यायची CBT कॅसेट आहे त्यांची. बाळासाहेब ठाकरेंचा त्याला लोक बिलकुल यामध्ये थारा देणार नाहीत. लोकांना भावनेचं राजकारण नाही, लोकांना विकासाचं राजकारण पाहिजे, जे महायुतीने सुरू केलेलं आहे. साहेब, तुम्ही ठाण्यामध्ये चांगलं वातावरण केलंय महायुतीच्या एकूण ह्याच्यामध्ये, पण मात्र नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी भाजपकडून महापौर स्वतःकडे ओढण्यासाठीची एक रस्सीखेच त्या ठिकाणी सुरू आहे. आम्ही मैत्रीपूर्ण तिथे लढत आहे आणि त्यामध्ये देखील मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई आहे, त्या ठिकाणी देखील शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि शिवसेनेने काम केलेलं आहे. आणि नक्कीच आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जे उमेदवार केले, ताकदीचे उमेदवार आहेत, शिवसेनेला मोठं यश मिळेल. साहेब, बाळासाहेब ठाकरेंचा ठाण्याचा धान्या वाघ हा आमच्यासोबत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. तिथे ठाण्याचे पण नाहीत आणि धान्या वाघ पण नाही. ते तर पहिले म्हणायचे ही शिवसेना ठाण्यापुरती आहे, एकनाथ शिंदे ठाण्यापुरता आहे. आता झालेल्या नगर परिषदेमध्ये एकनाथ शिंदेने दाखवलं, एकनाथ शिंदे ठाण्यापुरता नाही, चांदा ते बांधापर्यंत आहे. समजलं की नाही? त्यामुळे ते तर फिरलेच नाही राज्यामध्ये. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं आणि म्हणून त्यांची परिस्थिती काय झाली पाहिलं आपण. त्यामुळे मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही. मी विकास आरोपाला आरोपाने नाही, कामाला कामाने उत्तर देतोय. आणि या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील कामाच्या जोरावर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, महायुतीचाच महापौर होईल आणि 29 महापालिकांमध्ये देखील महायुतीच जिंकेल.